धुळ्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांचे नियमांच्या पालनाचे आवाहन. प्रतिनिधी चंद्रशेखर अहेजराव, धुळे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2026चे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी वाहतूक नियमांचे पालन करणे हे केवळ कायद्याचे बंधन नसून ते प्रत्येकाच्या हिताचे आहे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, मनपा उपायुक्त करुणा डहाळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे आणि एसटी महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांनी 1 ते 31 जानेवारी या महिनाभर चालणाऱ्या अभियानात तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकांच्या सहभागावर भर दिला. प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी या मोहिमेअंतर्गत हेल्मेट रॅली, नेत्र तपासणी शिबिरे, अवयवदान जागृती आणि शालेय स्तरावर राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. अपघातमुक्त जिल्ह्यासाठी सर्वांनी रस्ता सुरक्षेची शपथ घेत या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. सुरक्षा अभियान साजरे केले जातं. त्याच पद्धतीने याही वर्षी केंद्र शासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणे 1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान जे पूर्ण महिनाभर हे राष्ट्रीय सुरक्षा अभियान चालू राहणार आहे. त्या राष्ट्रीय सुरक्षा अभियान हे पूर्ण भारतभर चालू असणार आहे. त्यापैकी आपण रस्ता सुरक्षा अभियान हे आपल्याकडे आपण राबवत आहोत. केंद्र शासनाने जे अभियान राबवतोय त्याच्यामध्ये त्यांनी एक थीम दिलेली आहे, ब्रीदवाक्य दिलेलं आहे, ते सडक सुरक्षा जीवन रक्षा. हे ब्रीदवाक्य आपण समोर ठेवून हे कार्यक्रम आपण पूर्ण महिनाभर राबवणार आहोत. या अभियानांतर्गत आपण महिनाभर कोणकोणते कार्यक्रम घेणार आहोत त्या कार्यक्रमाची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतोय. यामध्ये आपण हेल्मेट रॅली करणार आहोत. लोकांनी हेल्मेट वापरावं वाहन चालवताना, त्याचं प्रबोधन आपण त्यामार्फत करणार आहोत. त्यानंतर नो हॉर्किंग म्हणजे आपण हॉर्नच्या बाबत जनजागृती करणार आहोत. शाळा कॉलेजेसवर व्याख्यान ठेवणार आहोत. त्यानंतर पेडेस्ट्रियन जे आहेत, पादचारी जे पायी चालणारे लोक आहेत, त्यांच्यामध्ये देखील रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण व्हावी, त्यांच्यात जनजागृती निर्माण करणार आहोत. त्यानंतर आरोग्य विभागाच्या सहकार्याने अवयवदान जनजागृती आपण करणार आहोत. रिफ्लेक्टर लावणे, जसं बैलगाड्या असतात, ट्रॅक्टर ट्रेलर्स असतात, त्यांना देखील आपण कारखान्यावर जाऊन किंवा इतर ग्रामीण भागामध्ये जाऊन आपण रिफ्लेक्टर लावण्याचा आपण कार्यक्रम आयोजित करणार आहोत. त्यानंतर जसे ब्लॅक स्पॉट असतात, अपघातप्रवण क्षेत्र जे आहेत त्यांचे देखील सर्वेक्षण करून त्याचा अहवाल तयार करून त्यामध्ये काय काय उपाययोजना सुचवायच्या त्या देखील आपण जिल्हा रस्ता सुरक्षा कमिटीकडे आपण सुचवणार आहोत. जवळपास 3 दिवसाचे ते प्रोग्राम्स आहेत. तिन्ही आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे पोलीस असतील, RTO असतील आणि PWD असेल, त्या विभागाचे अधिकारी संयुक्त एकत्र येऊन आपण ते सर्वेक्षण करून माननीय जिल्हाधिकारी मॅडमला आपण ते अहवाल सादर करणार आहोत. त्यानंतर ब्लड कॅम्प देखील आपण आयोजित करणार आहोत. नेत्र शिबिर, चष्मे वाटप, त्यानंतर गुड सॅमरिटनचं महत्त्व देखील आपण पटवून देणार आहोत. त्यानंतर आपल्या शहरामध्ये किंवा तालुका प्लेसेसमध्ये जे काही गर्दीचे ठिकाण आहेत, बाजार आहेत, मॉल्स आहेत, त्या ठिकाणी आपण रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती आपण निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून आपण पूर्ण महिनाभर प्रबोधन करणार आहोत. आपण उद्घाटन करतो आणि नेक्स्ट 1 month इट विल बी कॅरीड फॉरवर्ड इन ऑल ओव्हर द डिस्ट्रिक्ट. सगळ्यांनी खूप डिटेलमध्ये सांगितलं आहे. आय एम नॉट गोइंग टू टच इट अगेन. सगळ्यांनी नियमांबद्दल सांगितलं. काही लोकांनी गुड समॅरिटियन बद्दल बोलले. पण हे सगळं तेव्हा पॉसिबल आहे व्हेन वी विल बिकम गुड ह्युमन्स ऑल्सो. आजकाल नवीन ट्रेंड आहे ऑफ बिकमिंग दिस addicted to the phones, है ना. फर्स्ट एक्सीडेंट झाला की सगळ्यात पहिले वी टेक आवर फोन्स कि भाई कैसे हुआ एक्सीडेंट, जस्ट टेकन उसका वीडियो बनाओ, उसको वायरल करो. These are the things that we should teach our children. आजकाल मुलांना आपण हे शिकवायला कुठेतरी कमी पडतोय. नॉट ओनली मुलांना, स्वतःला पण. मी आता पुष्कळ लोकांना पाहिलं की फोन्स
are ringing, including mine. This is like we are just sitting here for an hour. We are not able to control this instinct of the phone. This is the biggest reason today accidents are happening. People are using mobile phones, putting their headphones, and we are not doing any kind of carving on them. I have seen many students either outside our collector office floating on the bike, चार बच्चे जा रहे. They are too small, too young कि हमें भी लगता है कि यार वो बच्चों को रोक के क्या बोले, है ना? So this is like our instinct coming as a parent कि भाई जाने दो, बच्चे हैं, but जाने मत दो. I request all the enforcement agencies to take a cognizance of it. First, we need to be good Samaritans, not only by helping them, but also by creating awareness. I also want to bring it to notice, आपने बोला कि धुळे district is at 34 rank for fatality. जे भारतातले 100 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये धुळे is at 100th number. That should also be brought to the notice. 100th वर आपण आहे. In terms of the black spot, number of accident. So Mr. Pawar rightly pointed कि बाबा coordination of the agencies is very important. आणि हे coordination तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर येतात. बाकी you people meet over a lunch, dinner, chit chat, but important बात नहीं करते. So whenever you meet over a chit chat, also talk something important about our district development. You all are welcome in my office if you are finding it the other department is not listening, especially corporation. So corporation,